तर अकोल्यात अत्याचाराची घटना घडल्यानंतर आरोपीनं घरात घुसून पीडितेच्या आईला धमकावल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबियांनी दिली आहे। दादा, काय घटना घडली होती? तुमची मुलगी ही कुठे खेळत होती? काल आम्ही सकाळी कामाला गेल्याच्या नंतर परवा दिवशी कामाला गेल्याच्या नंतर कामाला गेलो आणि तिकून मुलगी एकटीच घरी राहत असलेली होती आणि तिकून 12-1 वाजता फॅमिली कामावून आल्याच्या नंतर याने दिवसा 12 वाजता मुलीला थोडं हे केलं आंघोळीच्या टायमावर आणि 1 वाजता घरात समोर मुलगी खेळत असताना त्याने हात धरून नेऊन त्याला त्याच्या घरामध्ये घेऊन गेलेला आणि त्याने तिथं अत्याचार केला। माझी तर माझ्या मुलीची पण इच्छा आहे की त्याला फाशीच व्हावी। आरोपी पोलिसांना अजूनही सापडलेला नाही, कारण तो जाताना त्या टायमावर आम्हाला घरामध्ये फॅमिलीला गोंधळून त्याच्या परिवाराने थोडं हे केलं, तोपर्यंत तो गावाच्या बाहेर फरार झालेला होता। काही धमक्या दिल्यात आरोपीने? त्यांनी मुलीला धमकी दिलेली होती की तू जर घरच्या आईवडिलांना सांगशील तर तुझी आई सकाळी उठताना कामाला जाण्याकरता 3 वाजता उठते आणि तिला BP वगैरे थोडं प्रॉब्लेम आहे शरीराला, तर तिला काय फक्त तोंड जरी दाबलं ती मरेल आणि लोक विचारतील की त्याला अटॅकची बिमारी झालेली आहे, अशी धमकी दिली की आणि मी रात्री उठून तिला मारून टाकेल ही कोणालाही सांगायचं नाही। म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि इथून पुढं परत अशी घटना कुठंच घडू नये, कारण आज माझी मुलगी आहे, उद्या तुमची पण मुलगी आहे। कारण मुलीवर बऱ्याच ठिकाणी असा भरपूरसा अत्याचार होत आहे, पण माझ्या चिमुकलीनं जे बळद हिंमत दाखवली, मला सांगितलं की मम्मी हा अत्याचार माझ्यावर झाला आहे, मला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणून आम्ही पुढं पाय उचलला। इथून पुढे अशी घटना कुठंच ना घडली पाहिजे अशी माझी हीच मागणी आहे। त्याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावं। पोलिसांना हेच सांगणार आहे आम्ही की पोलिसांना आरोपीला धरा आणि त्यांना फाशीची सजा द्या, एवढी आमची अपेक्षा आहे की त्याला फाशीची सजा झालीच पाहिजे। राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत, काय सांगत? अनेक घटना घडत आहे, अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून आम्ही एवढं धाडसीपणा घेतला। आज आमची मुलगी, उद्या दुसऱ्यांची मुलगी, आमच्याच कुटुंबात 14 मुली आहेत, उद्या आम्ही असं आमच्या एका मुलीसोबत असं अन्याय झालं, उद्या दुसऱ्या मुलीसोबत बी असं अन्याय नाही व्हा म्हणून आम्ही धाडसीपणा घेतला आणि आम्ही पोलिसाची मदत घेतली आणि आम्ही सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांना फाशीची सजा द्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।